रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर माननीय युवराज छत्रपती संभाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्पनेनुसार सर्वात महत्त्वाचं हीच ध्येय धोरणं ठरवण्यात आली की गडावर जी 84 पाणवठ्या आहेत, ज्या पाण्याच्या टाक्या आहेत, याचं कुठेतरी जतन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून गडावरील या 84 टाक्यांपैकी 23 टाक्यांचा गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलं। आणि हे काम जेव्हा हाती घेण्यात आलं त्यावेळेस मे महिन्याच्या सुरुवातीला हा गाळ काढला गेला। त्यापैकी 23 टाक्यांपैकी 22 टाक्यात स्वच्छ आणि शुद्ध होऊ घातलेलं पावसाळ्याचं पाणी हे साठलं। पण त्याच्यातलाच महत्त्वाचा तलाव जो होता तो म्हणजे हत्ती तलाव, याला गळती आढळून आली। बऱ्याच वर्षापासून गळती असल्यामुळे हा टाकं कधीच भरलं नव्हतं आणि गंगासागरानंतरचं हे मोठं टाकं होतं आणि इथं जतन संवर्धन करणं गरजेचं होतं, गळती काढणं गरजेचं होतं। आणि प्राधिकरणामार्फत प्राधिकरणाचे तज्ज्ञ असतील, स्पेशल सेल PWD याचे अभियंताची टीम असेल, आम्ही सर्व अभ्यासाला लागलो आणि आम्ही ह्या तलावाची गळतीच्या जागा, गळतीचे नेमके कारण याचा अभ्यास सुरू केला। आणि हा अभ्यास सुरू करत असताना आम्हाला लक्षात आलं की गडाच्या कोणकोणत्या भागाला गळती आहे, गडाच्या कोणकोणत्या भागातून नेमकी गळती होते, पाणी टिकत नाहीये, हे आम्ही दस्तावेजीकरणाच्या साहाय्याने आम्ही त्याला डॉक्युमेंट करायला सुरुवात केली। आणि जवळपास मागच्या वर्षीचा पूर्ण पावसाळा आम्ही त्याचं दस्तावेजीकरण केलं। आम्ही पावसात त्याचे छायाचित्रण केले, त्याचं चलचित्रण केलं, त्याचं व्हिडिओग्राफी केली आणि त्याच्यातून आम्हाला गळतीच्या नेमक्या जागा कोणत्या याची निश्चिती करता आली। आणि ही निश्चिती करत असताना आम्ही त्याचे सेट ऑफ ड्रॉइंग्स बनवले, आम्ही त्याची रेखाटनं काढलीत आणि या रेखाटनांमधून आम्हाला कळलं की गळतीची नेमकी कारणं काय आहेत। याचं आम्ही डिटेल अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं की याला प्रॉपर अभ्यासू रीतीने याचं एक इस्टिमेट तयार करावं लागेल। मग आम्ही रायगड प्राधिकरणाचे तज्ज्ञ अभियंत्यांची टीम आम्ही याचं एक इस्टिमेट केलं। त्यानंतर त्या इस्टिमेटच्याच आधारे आम्ही त्याचं टेंडर केलं आणि 2 महिन्यापूर्वी म्हणजेच मार्चच्या सुरुवातीला याचं काम आम्ही हाती घेतलं। आणि काम हाती घेत असताना आम्हाला सर्वात महत्त्वाची एक बाब लक्षात आली, ती म्हणजे ही जी भिंत आहे हत्ती तलावाची, ह्या हत्ती तलावाच्या भिंतीचं बांधकाम शैली काय आहे ही समजून घेणं गरजेचं होतं। आणि ती शैली होती की इनर व्हिनियरिंग, आउटर व्हिनियरिंग, म्हणजे आतल्या बाजूची भिंत आणि बाहेरच्या बाजूची भिंत। आणि ह्या दोघं भिंतींमध्ये 8 फुटाचा कॅव्हिटी देण्यात आली होती, पोकळी देण्यात आली होती। आणि ह्या पोकळीचा विचार केला असता ह्या पोकळीमध्ये दगडाचे तुकडे म्हणजे रबल सोलिंग, चुन्याचं मिश्रण, लाईम मॉर्टर हे टाकण्यात आलं होतं। आणि जेव्हा हे लक्षात आलं आम्हाला की 350 ते 400 वर्षापूर्वी जर हे बांधकाम झालं असेल तर कुठंतरी याच्या आतलं, या पोकळीच्या आतलं मिश्रण जे ते मृत झालं असावं, त्याची व्हॅलिडिटी संपली असावी। आणि त्याच्याच जोरावर आम्ही ज्या जागा निश्चिती केल्या होत्या गळतीच्या, त्याच्यात आम्ही हे मृत झालेलं मिश्रण कुठेतरी स्वच्छ करावं आणि त्याच्यासाठी आम्ही खास ही गळती काढण्याचं एक मशीन स्वतः प्राधिकरणाकडनं डिझाईन करून घेतलं। आणि त्यानंतर त्याची गळती काढण्यासाठी सर्वात पहिले आम्ही अति उच्च दाबाचं पाण्याचा ग्राउट आम्ही त्या आत सोडला आणि जेणेकरून तिथलं मृत झालेलं जे काही मिश्रण आहे ते आम्ही स्वच्छ धुवून काढलं, जेणेकरून नवीन मटेरियल, नवीन साधनं टाकताना ते तिथं जाऊन व्यवस्थित बसेल आणि तो गळती निघण्यासाठी त्याची मदत होईल। पाण्याने धुतल्यानंतर आम्ही तिचं चुन्याचं मिश्रण म्हणजेच 7 दिवस भिजवलेला चुना, इंजिनिअरिंग सँड म्हणजे बारीक रेती, सुरखी म्हणजेच विटांची भुकटी आणि बेलफळ म्हणजेच त्या मिश्रणासाठीचं एक ॲडेसिव्ह म्हणून आम्ही हे मिश्रण मशीनमध्ये प्रॉपर त्याची घुसळण करून ते आत टाकण्यात आलं। आणि जेव्हा हे मिश्रण आम्ही मृत झालेल्या भागात म्हणजेच गळतीच्या भागात टाकले तर त्यावेळेस स्वच्छ झालं असल्यामुळे जिथं जिथं कॅव्हिटी, पोकळी मिळाली तिथं हे द्रव्य जाऊन थांबलं आणि जो वॉटर लिकेज होता त्याने त्याला सील केलं। आणि अशा पद्धतीने ही गळती आम्ही काढत होतो। 80% काम जवळपास पूर्ण झालं होतं। देशावर कोरोनाचं सावट आलं, त्यामुळे काम बंद करावं लागलं आणि काम बंद ज्यावेळेस झालं तेव्हा 80% काम झालं होतं। नंतर होऊ घातलेला पावसाळा म्हणजे आता जो पाऊस सुरू आहे गडावर, याच्यामुळे जवळपास 80% गळती निघाल्यामुळे आज हत्ती तलाव हा कटोकट भरलेला आहे।
हा तलाव पहिल्यांदाच इतका मोठ्या पूर्ण क्षमतेने भरला आणि 20% जे काम राहिलंय ते आता पुढे जसं काम सुरू होईल, पावसाळा संपेल तसं परत अभ्यासूरित्या पूर्ण करता येईल आणि ह्या पद्धतीने प्राधिकरणाच्या ह्या कामाला यश येताना दिसतंय. आणि हेच माननीय युवराज छत्रपती संभाजीराजांचं विजन होतं की गडावरच्या 84 पाण्याच्या टाक्यांचं जतन आणि संवर्धन होणं गरजेचं आहे. शिवकाळात जसं त्याचं नियोजन राखलं जात होतं त्याच पद्धतीने आपण राखणं गरजेचं आहे, कारण की गडावर जर काम करायचं असेल तर पाणी हा एक खूप मेजर फॅक्टर आहे, महत्वाचा घटक आहे आणि त्यासाठी हे काम करणं गरजेचं होतं. आता त्यासाठी एक स्पेशल मशीनच डिझाईन झाल्यामुळे आपण गडावर काही अजून टाके आहेत जे फुटके तलाव म्हणून संबोधले जातात, त्याचंही जतन संवर्धन आणि गळती काढणार आहोत. आणि हत्ती तलावाचं जे एक यशस्वी उदाहरण आपल्या समोर आहे त्याच सेम मेथडॉलॉजीने म्हणजे त्याच पद्धतीने आपण पुढच्याही टाक्यांची गळती काढून जतन आणि संवर्धनाचा हा टप्पा पूर्ण करणार आहोत.